अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये अखेर शांतता करार. इराणच्या परराष्ट्र उपमंत्र्यांनी केली पुष्टी. करारावर सहमती झाली. शुक्रवारी दोन्ही देश सह्या करणार. अमेरिका इराणच्या अंतर्गत कारभारामध्ये दखल देणार नाही. 30 दिवसांच्या आत अमेरिकेचं सैन्य इराण परिसरातून माघार घेणार. इराणवर लादण्यात आलेले तेल विक्रीचे निर्बंध हटवण्यात येणार. 19 जूनला दोन्ही देशांमध्ये जिनिव्हामध्ये होणार शांती करार. इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची करारावर सही करणार. इराणच्या संसदेचे अध्यक्ष बागेर गालिफाफी जिनिव्हाला जाणार. अमेरिकेकडून उपाध्यक्ष जेडी व्हान्स करारावर सही करणार. अमेरिका इराण कराराशी आम्ही बांधील नाही. करार निश्चित झाल्यावर इस्रायलची प्रतिक्रिया. राष्ट्रीय सुरक्षा मंत्री बेन जिबीर यांचं वक्तव्य. आमचं अमेरिकेवर प्रेम पण त्यांच्या अधीन नाही. इस्रायल काही बनाना रिपब्लिक नाही. बेन जिबीर यांची माहिती. अमेरिका आणि इराणमधील शांती कराराचं संयुक्त राष्ट्र महासचिवांनी केलं स्वागत. अँटोनियो गुटारेस यांनी दोन्ही देशांचं केलं अभिनंदन. दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करावी. होर्मुझची सामुद्रधुनी खुली व्हावी. संयुक्त राष्ट्रसंघानं केली अपेक्षा व्यक्त. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनं सोडला पांढरा धूर. इराणसोबत करारावर एकमत झाल्यानंतर सोडला पांढरा धूर. शांततेचं प्रतीक म्हणून पांढरा धूर सोडल्याची माहिती. युद्ध संपल्याच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण. कच्च्या तेलाच्या किमती 4.5% घसरल्या. कच्चं तेल प्रति बॅरल $81.06 पर्यंत खाली. युद्धादरम्यान $111 गेल्या होत्या किमती. शांतता करार झाल्यानंतर अमेरिका आणि इराणकडून सैन्य कारवाई न करण्यास सहमती. लेबनॉनमध्येही युद्धबंदी लागू. ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करणार असल्याची केली घोषणा. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये केलेली नाकाबंदी हटवणार असल्याची अमेरिकेनं केली घोषणा. अमेरिका आणि इराणमधील शांती करारानंतर इराणच्या सैन्याकडून मोठं विधान. आमच्या सैन्यासमोर अमेरिका आणि इस्रायलचं सैन्य लाचार. इराणी सैनिकांनी केला दावा. अमेरिका आणि इस्रायल सैन्यांनी आमच्या सैन्यासमोर पराभव स्वीकारल्याचा इराणचा दावा. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढदिवशी झाला शांती करार. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ट्रम्प यांचं केलं अभिनंदन. अमेरिका आणि इराणमध्ये शांती करार करण्याचं केलं स्वागत. अमेरिका आणि इराण युद्धामध्ये अमेरिकेचं मोठं नुकसान. अमेरिकेच्या 13 सैनिकांचा मृत्यू तर 200 जखमी. अंदाजे 4 लाख कोटींचं नुकसान. 40% शस्त्रास्त्र नष्ट. अमेरिकेचे 37 विमानं आणि हेलिकॉप्टरचं नुकसान. अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या युद्धामध्ये इराणच्या 1,500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू. 15,000 कोटींपेक्षा जास्त नुकसान. अनेक तेल रिफायनरी उद्ध्वस्त. संचार सेवाही उद्ध्वस्त. इराणच्या विकास दरात मोठी घट. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान लष्कर आणि सरकारविरोधात निदर्शनं आणि आंदोलनं सुरूच. रावलकोटमध्ये 80,000 पेक्षा अधिक लोक सहभागी. इंटरनेट सेवा बंद असून आणि 53 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही आंदोलन सुरूच. पहलगाममध्ये मुसळधार गारपिटीमुळे सफरचंदाच्या बागांचं मोठं नुकसान. काश्मीरमधील पहलगामच्या कात्सू भागामध्ये गारपिटीचा तडाखा. फळ उत्पादकांमध्ये चिंता वाढली. काश्मीरमधील कुपवारा जिल्ह्यातील लंगेट कार्लांगूड गावामध्ये मुसळधार गारपीट. सफरचंदाच्या बागा आणि पिकांचं मोठं नुकसान. अनेक गावांमध्ये सोसाट्याच्या वारेसह झालेल्या मुसळधार गारपिटीनं उभ्या पिकांचं मोठं नुकसान. जम्मू काश्मीरच्या सोपोर बारामुलामध्ये मुसळधार गारपिटीचा तडाखा. फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान. सखल भागामध्ये पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. यंदाच्या जगन्नाथ रथयात्रेच्या रथनिर्मितीच्या तयारीला वेग. अक्षय तृतीयेला पारंपरिक विधीनंतर झाली होती रथाच्या कामाला सुरुवात. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या 3 भव्य रथांची देवी. पुण्याच्या मावळमध्ये कान्हे या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं केलं स्वागत. शाळेतील अंतराळ लॅबमध्ये लहान मुलांसोबत साधला संवाद. नाशिकच्या कळवणमध्ये चणकापूर आश्रमशाळेमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी घेतला विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आनंद. प्रवेशोत्सवानिमित्त उईके आश्रमशाळेत. धाराशिवमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत. शिक्षकांनी मुलांना फुलं आणि चॉकलेट देत केला प्रवेशोत्सव. तर पहिल्या दिवशी शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट.
नाशिकच्या नांदगावमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षकांकडून औक्षण करत स्वागत। शाळा प्रवेशाच्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तकांचं वाटप। महिनाभराच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळेचं प्रांगण भरलं। शाळेचा पहिला दिवस औक्षण गुलाबजाम भरवत विद्यार्थ्यांचं स्वागत करत साजरा। अनोख्या पद्धतीने केलेल्या स्वागतामुळे विद्यार्थीही भारावले। 2 महिन्यांच्या सुट्टीनंतर खान्देशमधील शाळा आजपासून सुरू। पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं शाळेकडून स्वागत। शाळेच्या प्रांगणामध्ये रांगोळी आणि सजावट। विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत। शाळेचा आज पहिला दिवस। उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यावर शाळेचा पहिला दिवस, त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत। मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचं स्वागत।